गुड मॉर्निंग. हॅलो, कशा आहात? माझी सकाळ त्या गोड रामफळांनी झाली. मला रामफळ खूप जास्त आवडते. तुम्हाला पण आवडते का? त्यानंतर मग पूजा करून घेतली आणि पूजा झाली की एकदम मन प्रसन्न वाटते. नंतर रांगोळ काढत होते. एका हातामध्ये मोबाईल आणि एका हाताने रांगोळ काढत होते. त्यामुळे माझा स्वास्तिक थोडासा क्रॉस झाला होता. बाहेर सडा रांगोळी मी सकाळीच करते. नंतर पूजा करून देवासमोर एक छोटीशी रांगोळी काढते. नुरवी शाळेला गेलेली होती. तिचा टिफिन वगैरे झाला होता आणि आरवी खेळत होती. त्यामुळे माझी निवांत पूजा चालू होती. बाकीची कामं मी पूजा करून करते. पहिले पूजा करून घेते आणि नंतर बाकीच्या कामांना लागते. आरवीसोबत थोडंसं खेळते. तिला खेळून काही खाऊ घालून नंतर तिला मस्त झोपी घालते. तिचं इथं खेळणं चालू होतं. ती आता बोलते हळूहळू एक दोन शब्द आणि तिचे बोलणं खूप जास्त ऐकत राहावं वाटतंय. नंतर मग वांग्याची भाजी, दही आणि पोळी खाल्ली. आता थंड जास्त खावंसं वाटते, म्हणजे ताक, दही, आणि त्यामुळे हायड्रेशन पण ठेवणंच गरजेचं आहे. उन्हाळ्याचं टरबूज, खरबूज अशा गोष्टी. ऊन खूप जास्त पडायले आणि माझं कपडे वाळू घालणं चालू होतं. आमची झाडं अजूनही फ्रेश एकदम हिरवीगार आहेत. आम्ही त्यांना नेहमी पाणी देतच राहतो. त्यामुळे हिरवी हिरवी छान दिसतात आणि आमच्याकडे जास्त गाड्या वगैरे येत नाहीत. त्यामुळे शांतता पण जास्त आहे. मी 2-3 दिवस 8 दिवस झालं ब्लॉग टाकत नाही आहे व्हिडिओ, कारण तुम्ही जास्त म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब पण करत नाही. सो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशी व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. मी प्रयत्न करेन तुम्हाला चांगली व्हिडिओ दाखवण्याचे. कपडे वगैरे वाळत घालून नंतर मला बाकीचे काही साफसफाईचे कामं होते घरामध्ये चालू, ते मी कामं करत घेते. ही साईड मी रोज आवरत असते आणि मुली तेच काढत असतात. त्यांचं चालूच असते पावडर हे घे ते घे, आणि मी हे रोज रोज आवरत असते. आणि पर्समध्ये इतकं सामान निघालं, बिस्किट, कुरकुरे, चिप्स असं काही खाल्लेलं. ती पर्स वगैरे साफ केली. नंतर कपड्यांच्या घड्या घातल्या आणि थोडंसं बसले होते. आणि नंतर मग मी खिचडी बनवली. खिचडी, लोणचं असं आम्ही दुपारी खाल्लं आणि असा होता